मुलांना शुभ सकाळ. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत वर्षभर. त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. कोणत्या तरी एखाद दुसऱ्या उपक्रमात तुम्ही सहभागी होणं आवश्यक आहे आणि याबाबतचं सविस्तर परिपत्रक आणि माहिती मी या माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला नियोजन करता येईल की निबंध स्पर्धा कोणती आहे, भाषण कोणत्या विषयावर करायचं, या संदर्भात सगळी माहिती मी सविस्तर दिलेली आहे आणि अनेकांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा. मग तो प्रोग्राम ऑनलाईन किंवा ऑफलाईन होईल तशी वेळोवेळी सूचना तुम्हाला दिली जाणार आहे, पण सगळ्यांनी सहभागी व्हा. चला अभ्यासाला आपण सुरुवात करूया. मुलांनो, सुस्वागतम. युट्यूब चॅनेलवर हे रेकॉर्ड व्हिडिओ लेक्चर जाऊन तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. चला अभ्यासाला विषय घेतलेला आहे आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी आणि यामधील आज अभ्यासाला गद्यपाठ घेतलेला आहे. प्रकरणाचं नाव आहे किंवा पाठाचं नाव आहे रेशीम बंध आणि लेखक आहेत डॉक्टर यू म पठाण. त्यांचा जन्माचा कालखंड आहे 1930चा त्यांचा जन्म आहे. रेशीम बंध या शब्दाचा अर्थ आपण अगोदर समजावून घेऊया. रेशीम तुम्हाला माहितीये अगदी मुलायम, सुंदर, मऊ, हळवं आणि तलम असतं. अशा प्रकारचे रेशमासारख्या नाजूक आणि हळव्या मुलायम नातेसंबंधाला रेशीम बंध किंवा रेशमाचे बंध असं डॉक्टर युम पठाण यांनी म्हटलेलं आहे. सुरुवातीला आपण डॉक्टर युम पठाण यांचा परिचय करून घेऊया. अतिशय सुप्रसिद्ध असे साहित्यिक आहेत आणि त्यांच्याबाबत विशेष बाब अशी आहे की संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. संत साहित्याचा त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि लेखन केलेलं आहे. संतांनी लिहिलेलं जे साहित्य आहे त्याचा संपूर्ण अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि अतिशय उत्तम असे वक्ते पण आहेत. कथा लेखक आहेत, ते संशोधक आहेत. संत साहित्याचा अभ्यास करताना संशोधनपर लेखन केलंय. संपादक पण आहेत आणि नामवंत वक्ते यांचं भाषण ऐकण्याचा योग मला आलेला आहे. नगरमध्ये त्यांचं भाषण झालेलं होतं एका वेळेला, ते मी ऐकलेलं आहे. असे नामवंत व्यक्ती खूप उत्तम पद्धतीने विषय समजावून ते सांगतात. शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात, म्हणजे बालपणापासूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध नियतकालिकांमधून विपुल कथा लिहिलेल्या आहेत. त्यांनी वर्तमानपत्राला दिलेल्या आहेत प्रकाशित करण्यासाठी. नंतर मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप, की मराठीमध्ये जे बखर वाङ्मय आहे, ऐतिहासिक साहित्य आहे, त्यामध्ये फारसी भाषा वापरलेली आहे, त्याच काय या विषयावर केलेलं आहे. प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांच्या विशेष आवडीचा प्रांत, म्हणजे त्यांच्या आवडीचा प्रांत म्हणजे भाग, हा भाग त्यांच्या विशेष आवडीचा आहे की प्राचीन म्हणजे जुनं मराठी आणि हिंदी पण त्याचा साहित्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, संशोधन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित, हे ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभव साहित्य संशोधन खंड 1 हे ग्रंथलेखन त्यांनी केले. नंतर संत साहित्य चिंतन, शोधनी आठव ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा, हे एकच पुस्तकाचं नाव आहे, अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रहही प्रकाशित, त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे जे लेख आहेत ते या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत. मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, शिलालेख म्हणजे दगडावर लेख कोरलेले असतात, इतिहासात तुम्ही अभ्यासलाय. ताम्रपट, तांब्याच्या धातूवर लेखन केलेलं, याचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे. मराठवाड्यामध्ये जिथे जिथे शिलालेख आहेत किंवा ताम्रपट आहेत त्यांनी शोध घेतलाय, त्या संदर्भामध्ये संशोधन केलंय आणि लेखन कार्य केलेलं आहे. 1990 साली पुणे येथे, 1990च्या काळामध्ये पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पहा,
की वेळोवेळी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संमेलन होत असतात. त्यामध्ये 1990ला पुण्याला जे साहित्य संमेलन झालं होतं 63वं होतं त्याचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा त्यांना भारत सरकारने दिलेला आहे. पद्मश्री या सन्मानाने किंवा पुरस्काराने भारत सरकारकडून गौरवान्वित म्हणजे त्यांचा गौरव झालेला आहे. तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित आणि महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिलेला आहे ज्ञानोबा तुकाराम. अशा प्रकारे अतिशय सन्माननीय असे पुरस्कार प्राप्त झालेले हे नामवंत लेखक, कथाकार आणि वक्ते आहेत. या ललित गद्य पाठातील उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहराचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते. आता आपल्याला जो पाठ अभ्यासाला दिलेला आहे रेशीमबंध, त्याला ललित गद्य पाठ म्हणायचं. ललित अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सहजपणे मांडलाय. यामध्ये काय आहे तर उत्तर रात्र म्हणजे रात्र संपून पहाट होण्यापूर्वीचा काळ, नंतर पहाटेचा काळ आणि सकाळ या तीनही प्रहरांचे वर्णन केलेले आहे. अतिशय सुंदर आणि सोप्या सौंदर्यपूर्ण अशा भाषेमध्ये वर्णन केलंय. त्यामुळे आपल्याला वाचताना असं वाटतं चैतन्य, जिवंतपणा वाटतो आणि परिसाचा जसा स्पर्श घडतो त्याप्रमाणे परिसस्पर्श इथे वाचनातून आपल्याला निर्माण होतोय. आणि आणखी काय काय आहे या पाठामध्ये? उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता म्हणजे उत्तर रात्र की 3 वाजल्याच्या पुढेची रात्र किंवा पहाट सुरू होते ती, आणि पहाटपर्यंत सूर्य उगवेपर्यंतची नीरव शांतता. अतिशय शांत वातावरण असतं. नीरव म्हणजे आवाजही होणार नाही अशा प्रकारची शांतता असते की पक्षी पण किलबिल करत नसतात आणि रातकिड्यांचा किरकिर आवाज फक्त थोडासा असेल, कधी कधी तो पण नसतो. अशा प्रकारे नीरव आवाज नसणारी शांतता आणि निद्रिस्त भोवताल. भोवताल म्हणजे सभोवती सगळे झोपलेले, झाडं, वेली, पशु पक्षी, प्राणी, मनुष्य सगळे निद्रिस्त असतात. नंतर पहाटे नंतर सकाळपर्यंत, पहाट झाली की सकाळपर्यंत सूर्य उगवेपर्यंत वृक्ष, वेली, पाखरे यांना हलकेच येणारी जाग आणि हळूहळू वेली, पाखरं, वृक्ष यांना हळूहळू जाग येऊ लागते. याची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात. आणि हे जे त्यांनी लेखन केले अतिशय असं वाचताना वाटतं खरोखर हे घडतंय, आपण प्रत्यक्ष पाहतोय असा जिवंत अनुभव इथे आपल्याला येतो आणि मन संवेदनशील असल्याने उल्लसित होतं. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे, आत्मिक ओढ मनाची ओढ, हृदयाची ओढ असते, त्यामुळे त्यांचे आणि आपले युगायुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत आहे. आणि मग वृक्ष, वेली, फुलं, पाखरं, निसर्ग याच्याशी नातं युगायुगांचं आहे, आजचं नाहीये, कायमचं आहे असं लेखकाला यावरून वाटत राहतं. अशा प्रकारे या ललित गद्य पाठामध्ये उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ या 3 प्रहरांचे ललितरम्य शैलीत वर्णन लेखकाने केले ते आता आपण समजावून घेऊया. आता पाठाला सुरुवात करूया. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठेतरी उमटत राहतात. जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. आता इथे पहा, लेखकाने पहाटेच्या वेळेला जे काही घडतंय त्याचं वर्णन केलेलं आहे. आता मध्यरात्र उलटून गेलेली आहे, पण त्यापूर्वीची उत्तर रात्र म्हणजे पहाट होण्यापूर्वीचा जो काळ आहे त्याला म्हटलेलं आहे. अशा वेळेला हलकेच आकाशात पाऊल ठेवलंय उत्तर रात्रीनं आणि इतकं हळुवारपणे पाऊल ठेवलेलं आहे, मुलायम आहे की कुणाला कळत सुद्धा नाही, चाहूल लागत नाही म्हणजे कोणाला कळत सुद्धा नाही. आणि इथे तुम्हाला कृती येऊ शकते पहा, उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये. इथे वैशिष्ट्ये लिहायची आहेत. उत्तर रात्रीच्या आगमनाची
वैशिष्ट्ये लिहायची आहेत. कोणकोणती आहेत? तर उत्तर रात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते, हे एका ठिकाणी येईल. हलकेच आकाशात पाऊल ठेवते हे लिहिता येईल. आकाशात पाऊल ठेवते हलकेच. नंतर तिची पावलं अतिशय मंद मंद नाजूकपणे पडतात, अलगद पडतात आणि त्या पावलांची नाजूक स्पंदन निर्माण होतात मनामध्ये, उमटत राहतात आणि कोणाला तिची चाहूलही लागत नाही. आलेची पहाट आलीये हे कळत सुद्धा नाही. इथे एक वाक्प्रचार आहे की डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. इथे लेखक म्हणताय की मला झोप लागत नाही पहाटेच्या वेळेला, डोळा लागणे झोपी जाणे. असं वाटतं की पहाटे लेखकाला लवकर जाग येते आणि मग या उत्तर रात्रीचं किंवा पहाटेचं सौंदर्य वर्णन ते करत आहेत. मी हलकेच उठतो म्हणजे पहाटेच्या वेळेला, चूळ भरतो, चूळ भरणे गुळणा करणे, डायनिंग टेबल जवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो, खिडकी हलकेच उघडतो हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे वाक्य. रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो आसमंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला, बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला, त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली, त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. पहा की अशा या उत्तर रात्रीला 3-3:30च्या वेळेला लेखक उठतात, चूळ भरतात म्हणजे गुळणा करतात आणि डायनिंग टेबल जवळ येऊन बसतात. खिडकीजवळ त्यांचा डायनिंग टेबल असलेले चित्र आपण पाहिले आणि तिथली खिडकी हलकेच ते उघडतात. हलकेच का उघडतात? तर ही रात्रीची इतकी शांतता नीरव आहे, अजिबात आवाज नाहीये, शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणजे शांतता जी आहे ती झोपलीये, तिची झोप मोडू नये अशा प्रकारची काळजी घेत ते खिडकी उघडतात. आणि बाहेर काय दिसतंय त्यांना? तर काळा कुळकुळीत रंग दिसतो. इथे पण कृती येऊ शकते तुम्हाला. डायनिंग टेबला जवळच्या खिडकीतून लेखकाला दिसलेलं दृश्य काय आहे? तर आसमंतात म्हणजे आकाशात काळाकुळा अंधार दाटलेला. नंतर आणखी काय दिसतंय? बागेतले झाड, वृक्ष, वेली यांचा डोळा लागलेला म्हणजे ते झोपलेले आहेत. नंतर पाखरांचा चिवचिवट अजून सुरू झालेला नाही. कारण का? इथे कारण पण विचारलं जातं. तर पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत आणि त्यांचा चिवचिवाट सुरू झालेला नाही. म्हणून लेखक म्हणतात ही वेळ मला फार आवडते, कारण सारं जग साखर झोपेत असतं. साखर झोपेत असणं, गाढ झोपेत असणं हा एक वाक्प्रचार महत्वाचा आहे. किंवा पहाटेच्या गाढ स्वप्नात असणं किंवा गाढ झोपेत असणं म्हणजे साखर झोपेत असणं, या परिच्छेदावर पण कृती विचारली जाते. यानंतर साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात आणि अशा वेळेला पहाटेच्या वेळेला सगळ्या चिंता दुःख काहीही शिल्लक राहत नाही. इतकं मन स्वच्छ आणि सुंदर असतं. मन कसं समेवर आलेलं असतं. समेवर येणे, मन समेवर येणे, मन शांत होणे अशा अर्थाचा वाक्प्रचार आहे. मन समेवर येणं, मन शांत होणं. मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं. लेखकाला वाटतं खरं खुरं मन हेच आहे पहाटेच्या वेळेला शांत शांत असणार, जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. त्या मनाला सुख आणि दुःखाचा काहीच भास होत नाही. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील. आणि हे दुधाळ पहा आता वेगवेगळ्या फुलांच्या रंगाचं वर्णन कसं कसं केलेलं आहे इथे लेखकाने. पहा इथे बऱ्याच कृती पडतात या परिच्छेदावर. सायलीचा रंग दुधाळ, नंतर तांबडसर बोगनवेल, बोगनवेलीचा रंग तांबडा, बोगनवेल माहिती ना कागदी फुलांची वेल. नंतर केशरी गुलमोहर, गुलमोहराचा रंग केशरी, जांभूळसर जॅकरांडा, जॅकरांडा तुम्हाला माहितीये ना गुलमोहर जशी लाल फुले असतात तसं निळा मोहर असतो, निळ्या जांभळ्या रंगाची फुलं असतात जॅकरांडा. ते परदेशात फार आहे पहा अशा प्रकारचं झाड ते. आणि तुम्ही जर युट्यूबवर शोधलं किंवा गुगलवर शोधलं तर तुम्हाला नक्की कळेल जॅकरांडाचं झाड पहा तुम्ही. नंतर किरमिजी, निळसर, पिवळसर, इवलेल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील, घाणेरीची फुलांचं वर्णन काय केले? किरमिजी, पिवळसर, निळसर आणि येवलीशी फुलं असतात घाणेरीची. नंतर पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्याचं देखील.
आता या परिच्छेदावर कोणकोणत्या कृती पडतात पहा, बऱ्याच कृती आहेत पहा. की साखर झोपेत असताना मनाचे स्वरूप कसे असते, की इथे साखर झोपेत असणे, खूप गाढ झोपेत असणे. साखर झोपेत असताना मनाचे स्वरूप कसे असते, तर तिथे 3 चौकटीमध्ये उत्तर लिहायचं. सगळ्या चिंता काळज्या संपलेल्या असतात, मन समेवर आलेले असते म्हणजे शांत झालेले असते, मन सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असते. ही एक कृती येईल. नंतर कृती येईल विविध फुलांचे रंग, की वेगवेगळ्या फुलांचे रंग कसे कसे आहेत सांगा बरं. सांगा बरं, तुम्ही सांगता येत आहेत का वेगवेगळ्या फुलांचे रंग इथे दिलेले आहेत ते सांगा. वेगवेगळ्या फुलांचे रंग सांगा, एक तर एखाद दुसरं तरी बोला पटकन. वेगवेगळ्या फुलांचे रंग सांगा, याच परिच्छेदात दिलेले सांगा. जाकरांडाचा रंग सांगा. सायलीचा रंग कसा आहे, दुधाळ. बोगनवेलीचा रंग कसा आहे, तांबडा किंवा तांबडसर. नंतर गुलमोहराचा कसा आहे, सांगा पटकन. केशरी रंग आहे गुलमोहर. हा, केशरी आहे गुलमोहराचा, केशरी गुलमोहर. नंतर जाकरांडाचा कसा आहे, जाकरांडा जांभूळसर. नंतर घाणेरीचा रंग कसा कसा सांगितलाय, घाणेरी किरमिरी, निळसर, पिवळसर. अगदी बरोबर. आणि चाफ्याचा रंग पांढरा शुभ्र, पांढरा आणि रक्तासारखा लाल. नंतर आणखी पण इथे 2 कृती येऊ शकतात. घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्य, मग ते सगळं लिहायचं. किरमिजी, निळसर आणि पिवळसर इवलस फुल. नंतर चाफ्याच्या फुलाची 2 वैशिष्ट्य सांगा. सांगा, याच परिच्छेदात आहेत. पांढरे शुभ्र आणि रक्तचंदनी. पांढरा शुभ्र आणि रक्तचंदनी अशा प्रकारचं चाफ्याचं फूल. या साऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेह बंधामुळे तर नाही. पहा, आता इथे लेखकाच्या मनामध्ये किती प्रश्न पडलेले आहेत पहा. इथे कृती येऊ शकते. उत्तर रात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनामध्ये कोणकोणते प्रश्न निर्माण झाले, किंवा मनात निर्माण होणारे प्रश्न कोणते कोणते प्रश्न निर्माण झाले, की या साऱ्यांमध्ये म्हणजे या फुलांमध्ये माझ्यामध्ये असं कोणतं नातं आहे. नंतर फुलांना भेटणे कोणती जवळीक आहे. नंतर फुलांना भेटण्याची असोशी मनाला का लागून राहते. असोशी म्हणजे आस, आवड, इच्छा. असोशी का लागून राहिलेली आहे, ओढ असोशी म्हणजे का लागून राहिली आहे. नंतर हे रेशीमबंध आपल्याला आदिमत्वाकडे, आदिमतत्व म्हणजे जुन्या काळाकडे किंवा जुन्या संबंधाकडे तर ओढून नेत नाहीत असाही प्रश्न निर्माण झालाय. आणि ही ओढ युगायुगांपासून लागून राहिलेली आहे ती आदिम आणि रुजू संबंधामुळे तर नाही. रुजू म्हणजे अतिशय साधे, गोड, रुजू, नम्र अशा अर्थाने. आदिम म्हणजे प्राचीन. ते लेखकाला वेगवेगळे असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता पहा, हा परिच्छेद या दृष्टीने महत्वाचा आहे की इथे स्वमत अभिव्यक्तीसाठी कृती येते. मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेह संबंधामुळे तर नाही. या विधानासंबंधी तुमचे मत लिहा. पहा, इथे वर्णन करताना लेखकाने फुलांचं, वेलींचं, पक्ष्यांचं उत्तर रात्रीच्या काळात वर्णन केलेलं आहे. आणि हे उत्तर रात्रीचं दृश्य खूप विलक्षण असतं. सर्वत्र शांतता असते, नीरव शांतता असते. सुख दुःखाच्या भावना मनातल्या विरून गेलेल्या असतात.
म्हणजेच दुःखाचं जे गाठोडं आहे ते बाजूला ठेवून निवांत झोपलेली माणसं असतात. सज्जन दुर्जन असतील तर शेजारी शेजारी असू शकतात, चांगलं वाईट इथे काही राहत नाही, सर्वत्र शुद्ध असं अशा गोष्टी असतात. वनस्पती प्राणी यांच्या मनात शुद्ध भाव वसत असतो आणि खरं तर माणसाचं मन याच्याकडेच धाव घेतं, शुद्धतेकडे. रुजू म्हणजे साधं सरळ आणि निर्मळ पारदर्शी, यामध्ये कुठलीही वाईट गोष्ट अशी नसते. वाईट भावनेचा लवलेश देखील नसतो. सगळ्यांच्या ठाई खरं तर हा चांगला भाव वसलेला असतोच. अशा प्रकारे रेशीमबंध या निसर्गाशी किंवा वेली पशु पक्ष्यांशी आहेत. मी डायनिंग टेबल जवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जाकरांडाची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, सुखावले होते. माझं वेड मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलेलं होतं. इथं लेखक निसर्गाचं निरीक्षण करताना निरीक्षण किती सुंदरतेने नोंदवलेलं आहे. डायनिंग टेबल जवळ आल्यावर त्यांना आठवतं, भान येणं, जाग येते. आणि मग त्यांना दिसतंय खिडकीतून काय तर काळोखामध्ये सायलीचा वेल, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतं त्यांचं मन. जसं काही जाकरांडाची निळी जांभळी फुलं असतात जाकरांडाची, ती शोधत होतं. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराचा केशरी रंगही शोधत होतो. आणि या काळ्या अंधारात मात्र सगळे विसावले होते, म्हणजे शांत होते, नीरव शांततेत झोपलेले होते, जसे काही सुखावले होते, आनंदात होते. आणि माझं वेड मन, लेखकाचं मन कसं आहे, वेड मन आहे, मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. आणि हे सगळेजण केव्हा एकदाचे जागे होतात याची आस लावून बसलेलं होतं. आस लावून बसणे म्हणजे ओढ किंवा वाट पाहणे, ओढीने, आवडीने, प्रेमाने वाट पाहणे. लेखक कशाची वाट पाहत आहेत तर या सगळ्या निसर्ग केव्हा जागा होतोय. चाफ्याचा मोगऱ्याचा सुगंध, बोगनवेलीची लाली, जाकरांडाची निळाई जांभळाई, नंतर काळ्या अंधारात ते शोधत आहेत केशरी गुलमोहराई शोधत आहेत. आणि केव्हा जाग येईल आणि या निसर्गाशी आपण सुखसंवाद करू अशी आस त्यांच्या मनामध्ये लागलेली आहे. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानशा नातीबद्दलही वाटतं. आता इथे लेखकाने आपल्या वैयक्तिक खाजगी कुटुंबातील व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. त्यांची नात, मुलीची मुलगी आहे, तिचा उल्लेख केलाय. जसं निसर्गावर प्रेम आहे तसं आपल्या या नातीवर देखील त्यांचं प्रचंड प्रेम आहे. म्हणजे या वृक्षवेलीची जसं झोपेतून वाट पाहतायत जागा होण्याची, तशी या नातीबद्दलही त्यांना तसंच वाटतंय. तिचं नाव आहे अल्विशा. माझ्या मुलीची, अल्मासची ती लहान मुलगी. आता लेखकाच्या मुलीचं नाव आहे अल्मास आणि अल्मासची मुलगी अल्विशा म्हणजे लेखकाची नात. तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच ती ही मुलखा वेगळी आहे. आता लेखक काय म्हणतायत तर तिचं नावही जगा वेगळं. आपणही हे नाव फारसं ऐकलेलं नाही. नाव वेगळं आहे आणि ती मुलगी पण तशीच मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल, म्हणजे ती वर्षाच्या आसपासच आहे. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्या बरोबर येते. म्हणजे मुलगी आली माहेरी की ती अल्विशा पण येते. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगा खांद्यावर, म्हणजे आजोबांच्याच अंगा खांद्यावर ती खेळते. मला बिलगुन चिकटून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. रात्री मात्र आईजवळ गाढ झोपते. तेव्हा मला शैशवातील नितळता किती मोहक असते हे जाणवतं. शैशव म्हणजे बालपण किती स्वच्छ आहे ना, किती मोहक आहे हे अल्विशाला पाहून लेखकाला जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण येते. मग पहा, आजोबाला नातीची आठवण तर येणारच आहे. अशा वेळेला डायनिंग टेबलवर लिखाण करायला बसले की अल्विशाची आठवण येते. काय काय मनात येतं, अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. आणि अल्विशा झोपेतून उठली की नाही ते हळूच डोकावून पाहायला जातात. ती केव्हा उठेल नि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असे वाटत राहतं. आणि लेखकाला वाटतं ती कधी उठेल आणि पटकन हात समोर करून आपल्या गळ्यात पडेल, आपल्या अंगावर झेपावेल.
पण ही झाडं वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अलविशा देखील गाढ झोपलेली असते. म्हणजे हे पशु पक्षी झाडं वेली जसे निवांत झोपलेले आहेत तशी अलविशा देखील शांत गाढ झोपलेली आहे. ही उत्तर रात्रीची निरवता आणि अलविशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. आणि मग लेखकाला साम्य कुठे जाणवतंय तर उत्तर रात्रीची निरवता म्हणजे आवाज नसलेली शांतता आणि अलविशाची गाढ झोप, निरागस असं मन असतं, स्वच्छ मन असतं अशा बालकाचं, त्यामध्ये साम्य जाणवतंय. हे नातं देखील आदिम नातच नाही का, हे सुद्धा जुनं आणि मूळ नातं आहे निसर्गातलं आणि मानवातलं. म्हणून निसर्ग आणि मानवातलं हे अतिशय जुनं आणि मूळ असं नातं आहे. इथे पण स्वमत अभिव्यक्तीसाठी कृती विचारली जाते. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दामध्ये लिहा. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दामध्ये लिहा. अशा प्रकारची कृती इथे विचारली जाते. आणि मग तुम्ही तुमच्या संदर्भातले काही लिहू शकता आठवणी, की तुमच्या बालपणामध्ये लहानपणामध्ये तुम्ही निसर्गामध्ये कसं भटकत असत, खेळत असत, न कंटाळता धावत असत. आणि वनस्पती सजीव असतात, त्यांना जीव आहे, त्यांनाही सुखदुःख असतं. पहा, शेतकरी पण आपल्या बालकाप्रमाणे शेतातील पिकांची काळजी घेतो. आणि पर्यावरणाचं रक्षण तर महत्वाचं आहे. पर्यावरण जगेल तरच मानव, प्राणी किंवा सजीव सृष्टी जगणार आहे. अशा प्रकारे वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी, वेली याबद्दलचं प्रेम इथे तुम्ही व्यक्त करू शकता. हे स्वमत अभिव्यक्ती 4 गुणांच्यासाठी इथे येईल. लेखक म्हणतात शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे 2 घटक आहेत. आणि लेखक म्हणतात की एकाच विश्वाचे 2 घटक आहेत. कोण कोण तर तो निसर्ग आणि अलविशा. अलविशाचं बालपण जसं नितळ आहे तसाच हा निसर्ग आहे. हा विचार, हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. आणि मग लेखक हे या दोघांचं नातं जे आहे आदिम, प्राचीन, मूळ असं नातं आहे. निसर्गाशी असलेलं रुजू नातं आहे, स्नेह संबंध आहे. ते नातं जणू काही पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. सगळ्यात आधी पाखरांची चिवचिव चिवचिव सुरू होते. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिह याचा विचार करीत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी येवली येवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून, जाकरांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. आता पहा, हे पहाटेचं आणखी वर्णन दिलेलं आहे लेखकाने. हे डायनिंग टेबलवर ते लिखाणासाठी बसलेले आहेत. आणि अशा वेळेला निसर्गाचं सौंदर्य दर्शन करताना त्यांच्या मनामध्ये काय काय विचार येतात. आणि पाखरं झोपलेली आहेत, हळूहळू जागे व्हायला लागलेली आहेत. चिवचिव चिवचिव चिवचिव, किलबिलाट किलबिलाट सुरू झालेला आहे. चहा पीत पीत विचार करतात आता पहाटेच्या वेळी काय काय लिहावं, काय लिहावं. आणि मग येवली येवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून, जाकरांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहत असतात. आणि पहाटेचे जे प्रकाश किरण येतात की नाही, संधी प्रकाश सारखा हलका हलका प्रकाश, ते पाहून जसं काही खुणावतायत आणि एकमेकांच्यात कुजबुज करायला लागतात, बोलू लागतात. संभ्रमात असणे म्हणजे मन साशंकित असणे किंवा विचारात असणे अशा अर्थाने पहाटेची पाखरं कुजबुजू लागत आहेत. पहाट झालीये काय असं विचारू लागतात. म्हणजे एकमेकांशी बोलतात ना, कुजबुजू लागतात. आणि मग काय प्रश्न विचारतात पक्षी एकमेकांना, पहाट झाली काय, म्हणजे चला किलबिल करायला सुरुवात. या झाडावरून त्या झाडांवर, या फुलांवरून त्या फुलांवर उडायला मोकळे. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पण लेखकाला वाटतं खरं तर पहाटच म्हणते की पाखरांना, अरे मी तुम्हाला भेटायला येऊ का, अशा प्रकारे पहाट म्हणते. पहाटेचं आणि येवल्या येवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीकीचं नातं आहे. म्हणजे येवल्या पाखरांचं आणि पहाटेचं देखील खूप जवळीकीचं, प्रेमाचं, स्नेह संबंध नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. पहा, दोघांचं नातं कसं आहे की
पाखरांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्याचं कारण काय आहे? तर पाखरांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही, कारण पाखरांची झोपमोड होऊ नये असं वाटत असेल ना पहाटेला. पहाटेला असं वाटतं पाखरांची झोप कशाला मोडायची, आणि मग पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहत नाही, मग ते आकाशात हलकेच पाऊल टाकते. पक्ष्यांनी फडफड पंख केले, किलबिल सुरू झाले की पहाट येते. इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. गंध वार्ता लागणे, बातमी लागणे, की ती बातमी कोणाला कळत नाही की कशी पहाट आली, कसा किलबिलाट सुरू झाला. आणि गंध वार्ता लागू न देणे म्हणजे बातमी किंवा स्थिती कळू न देणे. पंख फडफडले पक्ष्यांनी की पहाट हळुवारपणे येते, हलकेच पाऊल टाकते आकाशामध्ये. पहाट कशी होते हे देखील पाहण्यासारखं आहे. पहाट कशी होते पाहण्यासारखं आहे. आजच्या काळामध्ये पहा की रात्री खूप जागरण करून सकाळी उशिरा उठणाऱ्या आजच्या पिढीला हे वर्णन खरं तर खूप वेगळं आहे, अनोखं आहे. आणि ते जर खरं अनुभवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठून या उत्तर रात्रीचा किंवा पहाटेचा अनुभव घ्यावा लागेल. पाहण्याजोगच नाही तर अनुभवण्यासारखं आहे, आणि खरं तर हे अनुभवण्यासारखं सुद्धा आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. लेखकाला हा पहाटेचा अनुभव कसा वाटला इथे कृती विचारली जाऊ शकते. तर कसा अनोखा, लोभसवाना आणि नाजूक आणि तरल अनुभव वाटलेला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल. मन हलका हलका होईल, शांत होईल, मन समेवर येईल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल, नजाकत, सुबकता, सौंदर्य. पहा, इथे लेखकाने तुम्हाला सकाळी लवकर उठून कामाला लागायचा संदेश दिलेला आहे की लवकर उठे त्याला शरीर संपत्ती आरोग्य भेटे असं जुने लोक म्हणत असत. आणि तोच संदेश या माध्यमातून घेऊया. आणि निसर्गाशी जवळीक असली पाहिजे, पर्यावरणाशी नातं असलं पाहिजे असं लेखक इथे म्हणत आहेत. मुलांना आता आपण थांबूया. आजचा रेशीम बंध हा पाठ अतिशय सुंदर आहे की मानव आणि निसर्गाचं जुनं नातं आहे, आणि निसर्ग आणि मानव परस्परांवर अवलंबून आहेत. निसर्गाचं, पर्यावरणाचं रक्षण करूनच मानव आपलं अस्तित्व टिकवू शकेल हा संदेश देणारा हा पाठ अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे रेशीम बंधासारखं मुलायम तरल नातं तुम्ही देखील निसर्गाशी जोडलं पाहिजे. आणि पहाटेच्या वेळेचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे की नक्कीच तुम्हाला असं वाटेल की आपण सुद्धा 3, 3:30, 4 उठून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्गाचं निरीक्षण करावं, नीरव शांतता अनुभवावी. आपल्या अंगणात किंवा आजूबाजूला झाडं पक्षी असतील, पानं फुलं वेली, त्यांचं निरीक्षण करावं. त्याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. मी पण घेतलेला आहे. मी सुद्धा कधीतरी पहाटे लवकर उठल्यानंतर खिडकीजवळ टेबलवर तशीच बसते आणि विचार करत असते की काल काही कवितेच्या ओळी सुचलेल्या आहेत, त्यामध्ये आणखी कशी पुढे वाढवावी. आणि मग काहीतरी कवितेच्या 4 ओळी माझ्या लेखनीतून बाहेर पडत असतात. असा अनुभव तुम्ही देखील घ्यायला हरकत नाही. चला मुलांना, निरोप घ्यायचाय. उर्वरित पाठ आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. चला, बाय बाय, हॅव अ नाईस डे. आनंदात राहा, मजेत राहा आणि काळजी घ्या. ओके, बाय.